सर्वांना नमस्कार. आमच्या रोपवाटिकेत तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पेरूचं रोप कसं लावायचं, कोणती माती वापरायची, किती पाणी द्यायचं आणि लवकर फळं येण्यासाठी खास रहस्य. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम, पेरूचं झाड खास का आहे? खूप कमी काळजी लागते, कोणत्याही मातीत सहज वाढतं, 6 ते 8 महिन्यात फळं देऊ शकतं आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर. नवशिक्यांसाठी एकदम बेस्ट. पेरूसाठी सर्वोत्तम माती: 40% लाल माती, 30% सेंद्रिय खत कंपोस्ट, 30% वाळू किंवा कोकोपीट. पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. कुंडी किंवा जमिनीत दोन्ही ठिकाणी लावू शकता. हे मिक्स असेल तर ग्रोथ जबरदस्त होईल. पाणी कसं द्यायचं? आठवड्यातून 2-3 वेळा पुरेसं. माती कोरडी झाली कीच पाणी द्या. सूर्यप्रकाश: रोज 5-6 तास थेट सूर्यप्रकाश. हे 2 नियम पाळले तर झाड हेल्दी राहील 100%. एक्झॅक्ट. खत: महिन्यातून एकदा सेंद्रिय खत, गांडूळ खत सर्वात बेस्ट. वाळलेली पाने काढा, किडी दिसल्या तर कडुलिंब तेल स्प्रे करा. इतकी काळजी पुरेशी आहे. सिक्रेट टिप, आता सर्वात महत्वाचं बघा, छाटणी प्रूनिंग केली तर नवीन फांद्या येतात, जास्त फुलं आणि जास्त फळं. ऑरेंज फायर. लक्षात ठेवा, जास्त पाणी देऊ नका, सूर्यप्रकाश चुकवू नका. हे 2 नियम पाळले तर झाड फुल फळं देईल. म्हणून कमी काळजीत जास्त फळं हवी असतील तर ऑरेंज पेरूचं रोप हा बेस्ट पर्याय आहे. नवशिक्यांसाठी परफेक्ट. पेरूची निरोगी रोपं हवी असतील तर संपर्क करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खत: महिन्यातून एकदा सेंद्रिय खत, गांडूळ खत सर्वात बेस्ट. वाळलेली पाने काढा, किडी दिसल्या तर कडुलिंब तेल स्प्रे करा. इतकी काळजी पुरेशी आहे. सिक्रेट टिप, आता सर्वात महत्वाचं बघा, छाटणी प्रूनिंग केली तर नवीन फांद्या येतात, जास्त फळं आणि जास्त फळं. ऑरेंज फायर. लक्षात ठेवा, जास्त पाणी देऊ नका, सूर्यप्रकाश चुकवू नका. हे 2 नियम पाळले तर झाड फुल फळं देईल. म्हणून कमी काळजीत जास्त फळं हवी असतील तर ऑरेंज पेरूचं रोप हा बेस्ट पर्याय आहे. नवशिक्यांसाठी परफेक्ट. पेरूची निरोगी रोपं हवी असतील तर संपर्क करा 51